केला जाईल. पिंपलोलीचे अनिलदादा सोनावले यांचा देखील सन्मान केला जाईल. त्यानंतर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेश सदाशिव डायरे दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅच इथे सुरू होईल. प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतो, पण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण एक षटक संपण्यापर्यंत आपण करणार आहोत. तर अनिल सोनावले दादांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. जाणताराचा पिंपलोली टीमचे टेल्टमॅन आमच्यासोबत जोडले जा प्लीज. आय रिक्वेस्ट यू. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजय कराळे दादा यांचे सुपुत्र आदित्य संजय कराळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे जाणताराचा पिंपलोलीसाठी आणि अनिल सोनावले यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. या दरम्यान त्यानंतर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय योगेश सदाशिव डायरे यांचा सन्मान या मुख्य मंचकावरती आपण स्वागत कक्षामध्ये करीत आहोत. संजय दादा आपण या ठिकाणी माजी उपसरपंच योगेश डायरे दादांचा सन्मान या ठिकाणी करावा. एक दिग्गज क्रिकेटपटू देखील ते राहिलेले आहेत. आंतरवाडी गावाचे अंडरआर्मचे क्रिकेट त्यांनी देखील गाजवलेलं आणि क्रिकेटची तळमळ आणि प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व माजी उपसरपंच योगेशजी डायरे यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करीत आहोत. धन्यवाद. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय. एक ओव्हर झाली की आपण पाहुण्यांचा सुरुवात करू, कारण प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. कॉम्बॉक्समध्ये मिलन जॉईन झालेत. ओव्हर टू मिलन, कारण सामना फार महत्त्वाचा. जाणताराचा पिंपलोली या परिसरातील हा संघ आणि त्यांच्या विरोधात अजमेरा 11 दामत या दोन संघामध्ये सुरू असलेली ही जबरदस्त लढाई. यस बाबा, पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 3 निर्धाव चेंडू हाताळत असताना बाल टोटल 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. मुझक्कीर आहे गोलंदाजी मार्कवरती. अफलातून चांगली अशी गोलंदाजी पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन खेळायचा होता, परंतु टप्पा ओळखता येत नाहीये. जखडून ठेवण्याचा प्रयत्न पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाणताराचा पिंपलोली टीमची आपण पाहू शकाल. संदीप आणि रोशन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यस मिलन या ठिकाणी कॅश प्राइज आता येते टीमसाठी. नारायणजी सोनावले यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज पिंपलोली संघासाठी. इथे इथे लास्ट बॉल वरती आपण पाहतो धावबादच्या स्वरूपात गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च झाल्या आणि लास्ट बॉल वरती धावबादच्या स्वरूपात एक विकेट. अफलातून चांगली अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दामट टीम कडून चांगला परफॉर्मन्स या टुर्नामेंटमध्ये. उझक्कीरची पहिली ओव्हर आपण पाहिली, 4 धावा खर्च करत असताना एक गोल्डन विकेट लास्ट बॉल वरती आली आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 2 मध्ये दाखल होत असताना भूषण भोईर. चला षटक इथून संपलेले. मिलन स्कोर फक्त आपण अनाऊन्स करा. 4 धावा धावपलकावरती असताना यस या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान आपण करतो. पिंपलोली ग्रामपंचायतीचे खरं तर माजी सदस्य पांडुरंग भिवा डायरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पांडुरंग डायरे साहेब आपण या ठिकाणी यावं. संजय कराळे साहेबांचे अत्यंत लाडके भाऊजी आणि माजी सदस्य पांडुरंग डायरे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. नेहमी क्रीडा स्पर्धेला ज्यांचं सहकार्य लाभतं त्यांचा सन्मान आपण संजय कराळे भाऊजींचा हा सन्मान खरं तर या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील आंथरड वरडी गावाचे सामाजिक कार्यकर्ते सचिन डायरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन डायरे यांनाही मी आमंत्रित करेल की आपणही यावं आणि स्वागत कक्षामध्ये संजय कराळे दादा स्पर्धेचे आयोजक सचिन डायरे यांचा सन्मान या ठिकाणी करतील. सेकंड ओव्हर मध्ये 7 येत आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर वरती रोशन भोईर. सेकंड स्पेलला इथून सुरुवात. पहिलाच बॉल खोलवरचा. इथं 20 फील्ड पाहायला मिळतीये. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना बाबा आता लॉंग स्टॉपला येईल. दर्जेदार चौकार. 4 धावा धावपलकावरती ऍड होत असताना
तर या टीमनं अगदी कर्जतचं क्रिकेट हदरून ठेवलं होतं. थोडं बॅकफूट वरती आहे सध्या टीम जांताराचा पिंपलोली. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष 7 पुन्हा तयार होत असताना रोशन भोईर कार्पेट लेवलला फटका डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक झाली आहे कंप्लीट. एकच दाबेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील. एका दाबेने टोटल 9 या आकड्यावरती 1 गड्याच्या बदल्यात 7 गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये धावफलकावरती अद्यापर्यंत 5 धाबा खर्च केला. टोटल धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एका दाबेने स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्रायकरवरती भूषण भोईर पाहायला मिळतील. यावेळी 7चा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती अबलेसनी अतिशय वेगाने फेकत असताना पाहायला मिळाले. 7 मिलन चेक या ठिकाणी आपण पाहतो. आदरणीय सुभाष काळन आणि कैलासजी सोनावले यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. भरपूर सारे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना चांगला चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ओळखता आला. भूषण भोईरला आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पहिला नशिबाचा चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक 7च्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या बॉलवरती 1 धाव तदनंतरचे 2 निर्धाव चेंडू अशा 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. आता या सेकंड स्पेल मध्ये लास्ट 2 बॉल. 5व्या बॉलवरती फटका अक्रॉस द लाईन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 धाबा इथे यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे सरसावत असताना टोटल जाऊन पोहोचेल 1 गड्याच्या बदल्यात 11 या आकड्यावरती 11 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर मधील लास्ट बॉल 7 गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण पाहतोय थोडीशी स्विंग गोलंदाजी मध्ये पाहायला मिळते. टप्पा आल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू ऑफ साईडला खेळायचा होता भूषणला, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलचे होईल सांगता. थँक्यू. मिलन या ठिकाणी षटक कंप्लीट झालंय का? 2 षटकांती धावफलक टोटल जाऊन पोहोचतो 1 गड्याच्या बदल्यात 11 या आकड्यावर. थँक्यू मिलन. या ठिकाणी आपण पाहतो अक्षय धुळे आणि संदीप हजारे अर्थात आप्पा यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. संजयजी कराळे यांना विनंती करेल. संजय आता आपण एक सन्मान या ठिकाणी आपण घेतो. कॅमेरामॅन प्लीज कॅमेरा आपण टर्न करावा. या ठिकाणी सचिन डायरे यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते आपण करावा. खरं तर आम्ही कॅमेरामॅनला देखील सातत्याने सूचना करतो की इनिंग ब्रेक झालं की आपण यावेळी आदरणीय कृष्णा शेळके साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. अरुणजी विरळे साहेबांचं देखील आगमन. उपसरपंच अरुणजी विरळे आणि त्याचबरोबर जयदासजी शेळके यांचं देखील सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती आपण हे देखील भाऊजी आहेत. आज सगळे लाडके भाऊजी संजयजी कराळे यांचे म्हणजे ते मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे असा सन्मान या ठिकाणी होत असताना धन्यवाद. मॅच सुरू आहे त्या कारणास्तव आपण पाहुण्यांचा सन्मान जसा आपल्याला वेळ मिळेल तसा सर्वांचा सन्मान आम्ही करणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे आणि ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय कर्जत पंचायत समिती माजी सदस्य सुनीलजी गोडविंदे साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेले आयोजन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. 2 धावा इथे कंप्लीट पाहायला मिळतील. यस भीमरचा नो चेंडू. फ्रीटची संधी आता असेल रोशन भोईरकडे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सांघिक तिसरं षटक घेऊन मुझक्कीर गोलंदाजी मार्कवरती आले. पहिली चेंडूची फेकी आपण पाहतोय. फ्रीटचा चेंडू भीमरच्या स्वरूपात नो चेंडू हाताळत असताना मुझक्कीर. फर्स्ट बॉल बॅट अँड बॉलचा तितपत चांगला करेक्शन पाहायला मिळत नाहीये. कार्पेट लेवलने आपल्याला धावा जमवल्या जात आहेत. थोडासा निराश आहे रोशन स्वतःच्या खेळीवरती. जांताराजा पिंपलोली संघासाठी कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे यांचे सुपुत्र आदित्य संजय कराळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज पिंपलोलीच्या सर्व फलंदाजांसाठी असेल आदित्य संजय कराळे यांच्याकडून. दुसऱ्या बॉलवरती फटका भूषण भोईरच्या बॅटमधून आपण पाहिला. स्कूप शॉट खेळायचा होता. इथे मिसफील्ड पाहायला मिळते. सेकंडचा कॉल 2 इथे यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. 2 धाबा इथून जमावल्या गेल्या. 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. 17 या आकड्यावरती 17 धावा धावफलकावरती आपण पाहतो.
भूषण भोईर प्रॅक्टिसमध्ये नाही आहे, परंतु आपल्या टीमसाठी भरपूर सारं योगदान त्याचं. तिसऱ्या बॉलवरती फटका, दर्जेदार बॉल मिळतोय. क्रिकेटची नजाकत दाखवत असताना भूषण भोईरच्या बॅट मधून येईल दर्जेदार चौकार. आपलं सहर्ष स्वागत. एक चौकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. भूषण भोईरच्या बॅट मधून अर्जित झालाय. टोटल जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्क वरती मुझक्कीर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून धावबाची संधी आणि यावं लागेल भूषण भोईरला माघारी. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानामध्ये करण्यात आला, परंतु चुकीचं कॉलिंग आणि थोडीशी धाव भूषण भोईरची कमी पडली. स्वतःची विकेट गमवावी लागली भूषणला. निराश असेल ज्याच्या बॅट मधून धावा येत होता तो भूषण भोईर आता माघारी परतला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 मध्ये दाखल होत असताना बाला बिलती रोहन. धावपलकावरती धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. टोटल 21 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. दामट टीमचा बॅटिंगसाठी आमंत्रित केलं पिंपलोली टीमला आणि आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना टोटल 21 पर्यंत आणि 2 गडी देखील या इनिंग मध्ये त्यांनी गारद केले. रोशन भोईरने जर का षटकार हॅट्रिक रगावली तर रोहित मिसाळ यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रोहन भोईर माफ करा, रोशन भोईर साठी हे पारितोषिक आपण पाहतो. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. उर्वरित अजून 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस अतिशय वेगाने प्रहार करण्याचा प्रयत्न. खालबट टप्प्याचा चेंडू ओळखता आला. डॉट बॉलची सांगता चेक मिलन या ठिकाणी आपण पाहतोय की पिंपलोली जांताराजा पिंपलोली संघाच्या एका षटकारासाठी आता सुभाजी काळन आणि कैलास सोनावले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गरज आहे आता त्या षटकारांची जांताराजा पिंपलोलीला, कारण स्कोर थोडा कमी झालाय आणि वाढवावं लागेल. फटका भारी आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू चाललाय सीमारेखा पार. चौका. फटाके वाजणार, कारण आज बाकरीचा पाड्याचे जितू दादा यांचा आज वाढदिवस आणि त्यांना वाढदिवस आत्माराम घोडुंदे आपण शांतारामजी डायरे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. अंथ्याडवर्डीचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक शांतारामजी डायरे यांचा सन्मान आत्मारामजी घोडविंदे अर्थात आप्पांच्या शुभ असते. आज खरं तर शांतारामजी डायरे आले आणि आपल्या जयच अंथ्याडवर्डी संघासाठी ते लकी ठरले आणि त्यांचा संघ खरं तर आज जिंकलाय. भरपूर खुश आहेत. उद्या पुन्हा संघाची मॅच असणार आहे. शांतारामजी डायरे साहेब आपण उद्याही आवर्जून नक्की या. रोहन कालनने जर 2 बॅक टू बॅक षटकार ठोकले तर SK ग्रुप यांच्याकडून हिमाचल प्रदेश धर्मशाला क्रीडांगणावरती मुंबई वर्सेस पंजाब या सामन्याचं फ्री तिकीट रोहन कालनला देण्यात येईल. तिकीट फ्री मिळणं, स्टेडियमवरती मॅच बघण्याची संधी मिळणं फार मोठी गोष्ट आहे. अजमेरा 11 दामाचा हा परफॉर्मन्स सध्या सुरू आहे. बॅनरवरती आत्मारामजी घोडविंदे साहेबांच्या बॅनरवरती जर कोणत्या फलंदाजाने षटकार ठोकला पिंपलोलीच्या तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक जर ठोकली तरी देखील आत्मारामजी घोडविंदे यांच्याकडून 2000. उल्हासजी घोडविंदे आणि दशरथजी माळी यांचं आगमन या ठिकाणी होतं. उल्हासदादा आपलं सहर्ष स्वागत. दशरथ माळी साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. कर्जत पंचायत समिती माजी सदस्य चषक तुम्ही पाहत आहात. पिंपलोली ग्रामपंचायतीला 65 वर्ष झाली आणि 65 वर्षामध्ये कर्जत तालुक्याचं नेतृत्व करणारे एकमेव सदस्यपद या 65 वर्षामध्ये भूषवलंय ते मात्र सुनीलजी घोडविंदे साहेबांनी आणि त्यांच्या वाढदिवसाचं आयोजन, त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त आणि संजयजी कराळे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर जांताराजा पिंपलोली आणि महालक्ष्मी तलवडे या संघाचं हे बहारदार आयोजन. पिंपलोली परिसराची ही स्पर्धा अत्यंत मानाची सन्मानाची
आणि भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट तुम्ही बघत आहात. सूरज गोडविंदे, सुधीर कहारे, सागर काळन, सुभाष सोनावले, संजय कराळे दादा यांनी घेतलेली ही प्रचंड मेहनत तुम्ही या मैदानाच्या दिशेने ही स्पर्धा जी अनुभवताय त्या स्पर्धेच्या बिहाइंड द स्क्रीन हे सर्व हिरो काम करत होते आणि त्यांचं करूया मनापासून कौतुक. मॅच सुरू आहे. मॅच जसा इनिंग ब्रेक होईल तसं पाहुण्यांचा सर्वांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. ओव्हर टू कम बॉक्स. रोहन भोईर स्ट्रायकर वरती आपण पाहतो. पहिला चेंडू रोहन कालन, माफ करा, रोहन कालन आपण पाहतो स्ट्रायकर वरती. आणि पहिला चेंडू डॉट हाताळत असताना अफजल गोलंदाजी बार्क वरती चौथ्या षटकामध्ये आलेत. चांगली कामगिरी यावेळेस आपण पाहाल. धावफलक टोटल 25 या आकड्यावरती आहे. चौथं षटक मार्गस्थ. सेकंड बॉल वरती फटका कार्पेट लेवलले सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक बाला बिलतोय. एक धाव नक्कीच कबावली जाईल. एका धावेनं थोडंसं धावफलक पुढे सरसावत असताना बाला बिलेल जाऊन पोहोचेल टोटल 26 या आकड्यावरती. यावेळेस फटका रोशनच्या बॅटमधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फसवलं जाईल, जाल्यात अडकवलं जाईल रोशन भोईरला. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना बाला बिलेल जाणता राजा पिंपलोली टीमची. कमॉन डीजे. रिपोर्टिंग करा. अंजब बी आणि कोलिवली संघाचे कर्णधार प्लीज रिपोर्टिंग करा. अमरच्या बॅटमधून यावेळेस फटका कार्पेट लेवलले बाला बिलतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 7. फील्ड आड फेकी तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेतली जाणार नाही. एकच धावेवरती समाधान बाला बिलेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट होत असताना आता स्ट्रायकरवरती बाला बिलतील रोहन. टोटल धावफलकावरती अद्यापर्यंत 27 या आकड्यावरती आहेत. विचार केला दामट टीमचा तर या टीमच्या अगेन्स्ट चांगली धावसंख्या अजूनपर्यंत उभारावी लागेल पिंपलोली टीमला. पुन्हा समोरच्या दिशेने फटका कार्पेट लेवलला बाला बिलतोय. एक धाव कंप्लीट. एकाच धाव्यावरती अवलेस देखील समाधान बाला बिलेल. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर का पाहाल नॅट नंबर 4 फेलमध्ये आलेत अफजल आणि अफजलची गोलंदाजी आपण पाहू शकाल. 3 धावा खर्च करत असताना एक मौल्यवान रोशन भोईरची विकेट त्यानं मिळवली. आता या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये लास्ट बॉलचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल खोलबट टप्प्याचा चेंडू बाला बिलतोय. ऑन साइडला फटका डीप मधून फील्ड आड वेगानं फेकी बाला बिलतीये. तोपर्यंत झाली आहे कंप्लीट एक सिंगल. चौथ्या ओव्हरच्या लास्ट बॉल वरती आली सिंगल. 4 षटकाच्या अंती आपण पाहतोय 3 गडी गमावल्यानंतर टोटल पिंपलोली टीमची जाऊन पोहोचली ते 29 या आकड्यावर. चार षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. टोटल 29 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 29 धावा धावफलकावरती. आता पारितोषिक येत आहे. अमर कालन यांनी जर का 3 षटकार लगावले तर सचिन मिनमिणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक कमावण्याची संधी अमरला. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. अद्यापर्यंत जर का पाहायला गेलं तर 3 गडी गारद करत असताना अवघ्या 29 धावा खर्च केला दामट टीमने. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय जयदासजी शेळके यांचं देखील आगमन आणि पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरुणजी विरळे साहेबांचं देखील आगमन. त्यांच्या समवेत विश्वाजी कडव आणि राजेशजी माळी
यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण सर्वांनी स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. मनपूर्वक स्वागत. मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर मोठा खेळ करावा लागणार आहे जाणता राजा पिंपलोलीला, कारण आज घरच्या मैदानावरती आणि या परिसरामध्ये खरं तर दमदार खेळ करावा लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलाय तो मात्र अमर काळन. 2 दिवसापूर्वी नुकताच अमरचं लग्न झालं आणि आपण म्हणतो ना की आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्या पद्धतीने लढायचे, महाराजांच्या प्रत्येक मावळ्याने जसं कार्य केलं, तसंच जाणता राजा पिंपलोलीसाठी अमर काळन मैदानात आला आणि त्याचा हा शॉट इथून मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने ठोकला अमर काळन चौकार. ही ताकद आहे जाणता राजा पिंपलोलीची. एका मागोमाग एक फलंदाज जरी आउट होत राहिले तरी अमर काळनचा हा बेहतरीन शॉट सीमा पार अजमेरा 11 दामतवरती कडा प्रहार करत असताना अमर काळनचा हा चौकार. दोन्ही सख्खे भाऊ आहेत अमर काळन आणि रोहन काळन. आदरणीय दत्ता चंचे साहेबांचं आगमन. धनपूर्वक स्वागत साहेब. चांगली बॅटिंग पेश करत असताना बालमध्ये पहिल्या चेंडूवरती अटॅक उसेफ गोलंदाजी बारवरती लास्ट ओव्हर मध्ये आलेत. अमर काळन आणि रोहन काळन या दोन्ही सख्या भाऊनी कोणी जरी हॅट्रिक ठोकली तरी मामा संजय कराळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. चांगली बॅटिंग करावी. अमर काळन शॉट भारी आहेत. अमरचे शॉट सिलेक्शन आहे तेवढंच भारी आहे. गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा रवैया अमर काळनने स्वीकारलेला आहे. ऐकूया आवाज मिलन यांचा. ओव्हर टू मिलन. नक्कीच आपण पाहते भरपूर सारं पारितोषिक देखील लागलं गेलं. एक चौकार आल्यानंतर सेकंड बॉल आपण पाहिला. डॉट केलं असताना बाला मिळत आहेत. धावफलक टोटल 33 पर्यंत पोहोचलाय. उर्वरित आता या फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 4 चेंडू आपण पाहतो अजूनही शेष असतील. किमान 10 ते 15 धावा या 4 चेंडूवरती कमावण्याचा प्रयत्न करायला हवा. चांगली धावसंख्या उभा राहायला हवी दामट टीमच्या अगेन्स्ट. यावेळेस स्लो फुल टॉस कार्पेट लेवलने ऑन साइडला फटका. डीप मधून वेगाडे आले क्षेत्ररक्षक. वेगाडे फेकलाय थ्रो. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि कंप्लीट झाल्या. टोटल 2 धावा. या दरम्यान आपण पाहतोय की सुभाषजी काळन साहेबांकडून आणि कैलासजी सोनावले साहेबांकडून प्रत्येक षटकाराला रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज पिंपलोली संघाच्या फलंदाजांसाठी असेल. ही मोठी संधी आहे फलंदाजासाठी. सुभाषजी काळन आणि कैलासजी सोनावले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. फटका भारी आहे. विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याच्या नादात आपण पाहतोय अमरची विकेट मैदानाच्या बाहेर येते. 2च्या मदतीने टोटल थोडी पुढे सरसावत असताना बाला मिळते. जाऊन पोहोचेल 2च्या मदतीने धावफलक 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट 2 बॉल. रोहन साठी यावले चेंडू आणि हलकीशी कडा. इथून माघारी यावं लागेल. 5व्या बॉल वरती आपण पाहतो हादरा लागला जाईल पिंपलोली टीमला. रोहन बॅक टू द डगआउट. लास्ट बॉल अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आता लास्ट बॉल वरती काय होईल, किती धावसंख्येचं टार्गेट डिसाईड केलं जाईल. या बलेस फटका संकेतच्या बॅट मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाडे फेकलाय थ्रो. दुसरी झाली आहे कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळेल आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये यावं लागेल संकेतला. लास्ट बॉल वरती माघारी. टोटल कमवल्या गेल्या लास्ट बॉल वरती 2 धावा आणि 2 धाब्याच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावरती. 39 धावा पहिल्या डावामध्ये कमवण्यात आला. थँक्यू मिलन, थँक्यू. या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंच संजय तांबोळी
यांचं आगमन या ठिकाणी होतं. संजय दादा आपण या ठिकाणी यावं आणि मी विनंती करेल संजय दादा कराडे आणि आत्माराम गोडविंदे साहेब आपण इथेच थांबा. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या ठिकाणी आपण पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सुभाषजी काळन यांचा सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत आणि त्यांच्या समवेत पिंपलोली ग्रामपंचायतीचेच माजी उपसरपंच कैलासजी सोनावले यांचा देखील सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी दोघांनाही आमंत्रित करेल की आपण स्वागत कक्षामध्ये यावं, जिथे आपला सन्मान आत्मारामजी गोडविंदे आणि संजय कराळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करीत आहोत. कॅमेरामॅन कॅमेरा आपण टर्न करावा, जिथे स्वागत कक्षामध्ये सर्व पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. माजी उपसरपंच सुभाषजी काळन आणि कैलासजी सोनावले यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर आदरणीय दत्ता चंचल साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चंचल साहेब आपण या ठिकाणी यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करीत आहोत. आणि यानंतर आवाज आपण ऐकणार आहोत सोमनाथजी खाडे सरांचा. दत्ता चंचल साहेबांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. त्यानंतर पिंपलोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरुणजी विरळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अरुणजी विरळे यांनाही मी आमंत्रित करतो, आपण या ठिकाणी यावं. त्यानंतर संतोष पांडुरंग क्षीरसागर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रमेशजी क्षीरसागर साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो संतोषजी क्षीरसागर आणि रमेशजी क्षीरसागर यांना की साहेब आपण स्वागत कक्षामध्ये यावं, तिथे आपला यथोचित मान सन्मान आत्मारामजी गोडविंदे आणि संजय कराळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपलाही सन्मान इथे केला जाईल. आणि या सेकंड इनिंगसाठी आपण ऐकूयात आवाज सोमनाथ खाडे सरांचा. रमेशजी क्षीरसागर आणि संतोष क्षीरसागर साहेबांचा सन्मान. अंजप आणि कोलिवली, अंजप बी आणि कोलिवलीचे कर्णधार आपणही रिपोर्टिंग करा. यानंतर आपल्या दोन संघादरम्यान केला जाईल टॉस. त्यानंतर पिंपलोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरुणजी विरळे यांचा सन्मान आत्मारामजी गोडविंदे साहेब आणि संजयजी कराळे आपल्या शुभ हस्ते आपण करावा. त्यानंतर विश्वास कडवदादा आणि राजेश माळीदादा यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. विश्वास कडवदादा आणि राजेश माळीदादा यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. आपणही यावं. विश्वास कडव आणि राजेश माळी यांचंही सहर्ष स्वागत. त्यानंतर अंथराट वरडीचे ज्यांचा सुपुत्र वैद्यकीय क्षेत्रातील MBBS पदवी प्राप्त करत ज्यांनी डॉक्टर म्हणून नावलौकिक कमावलं ते डॉक्टर निखिल डायरे यांचे पिताश्री गजानन कृष्णा डायरे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. गजानन डायरे साहेब या ठिकाणी आपण यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्याचबरोबर जयवंत डायरे दादा यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दोघांनाही आमंत्रित करेल. ऑनगोईंग मॅच इथे सुरू होण्यापूर्वी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. गजानन डायरे दादा आणि जयवंत डायरे दादा यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्वांचं सहर्ष स्वागत. कॉम्बॉक्समध्ये शहापूर तालुक्याचा आवाज खरं तर सोमनाथजी खाडे सर या ठिकाणी जॉईन होत आहे. ऑनगोईंग मॅचमध्ये त्यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकणार आहात. भरपूर दूरवरून सोमनाथजी खाडे सर आले, त्यांचंही स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच. अजयजी डायरे सर, मिलनजी मिनमिने सर आमच्यासोबत समालोचन कक्षक शेअर करतायत.
यावेळेस पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने निश्चितच टाकलाय. या ठिकाणी यॉर्कर लेंथ होता, मात्र नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला आणि विकेटच्या मागे थोडीशी चूक केली. या चुकीचं रूपांतर सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चाळीस धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करत असताना साद आणि अभित खोत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्याच बॉलवरती अतिशय सुंदर टाकलेला हा चेंडू आपण पाहता. यॉर्कर लेंथ. गोलंदाजी करत असताना केतन काळन, मात्र विकेटच्या मागणं थोडीशी साथ मिळाली नाही. पहिलाच बॉल चौकार. यानंतर या चेंडूवरती पहा जबरदस्त एफर्ट, 100% एफर्ट देत असताना गोलंदाज केतन काळन, युवा गोलंदाज आहे. युवा शक्ती या ठिकाणी वापरत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय केतन. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर मिळाला, नशिबाची साथ मिळाली. त्यानंतर हा डॉट येतोय. स्ट्राइक वरती फलंदाज तयार होतोय साद. यावेळेस पुन्हा फुलटोज आहे. शॉटफा थर्ड मॅनला जातोय चेंडू. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केलंय. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावत असताना वॉर रूम मध्ये चेक केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहताय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. ज्या वेळेला चेंडू पकडून डायरेक्ट हिट झाला त्या वेळेला फलंदाज खाडे सर थोडं थांबवतोय. सूरज गोडविंदे यांचे भावासारखे दोन मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ऋषी शिनारे आणि राहुल ऐनकर या दोघांनाही मी आमंत्रित करेल की आपण स्टेजवरती यावं. ऋषी शिनारे आणि राहुल दोन्ही कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. अंजब बी संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर कोलिवली संघाचे कर्णधार करण आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी या दरम्यान करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेल दत्ता चंचे साहेबांना की साहेब आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करावा. नारायण सोनावले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज जाणतारा पिंपलोली संघासाठी असेल. या दरम्यान बाबू बैलाची देखील आता रॉयल एंट्री हा सामना संपल्यानंतर होणार आहे. अखंड महाराष्ट्रभर ज्या बैलाने आपल्या मालकाचं नाव केलं बाबू बैलाची देखील एंट्री या ठिकाणी होईल. आधी ब्रेकफेल कांगारूची एंट्री झाली, आता बाबू बैलाची एंट्री होईल. अंजब बी आणि कोलिवलीचे कॅप्टन आलेले दत्ता चंचे साहेबांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस बॉक्स मध्ये पुढील मॅचचा टॉस. कोलिवली संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय या संघाने घेतला. फिल्डिंग असेल अंजब बी संघाची. जाणतारा पिंपलोलीसाठी कॅश प्राइज आहे. IPL ग्रुप यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे जाणतारा पिंपलोलीसाठी. तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज बाद. रनआउट. आता जो रनआउट करण्यात आला त्या फिल्डरसाठी विजय गोडविंदे यांच्याकडून डायरेक्ट हिट करण्याबद्दल 100 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात येईल. चषक 2025 चा हा थरार पहिली रजनी या ठिकाणी पार पडतीये. 40 धावांचा पाठलाग आहे आणि या पाठलागावरती निश्चितच
जर आपण पाहिलं तर शिक्कामोर्तब करण्यासाठी दामद संघ तयार आहे. चेक या ठिकाणी आदरणीय दीपकजी विरळे आणि राजेश विरळे यांचं आगमन होतं. मी दोघांनाही विनंती केलं की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. स्पर्धा आपण पाहत आहे अर्थातच प्रेमाची, आपुलकीची, माहेची, स्नेहाची आणि इतिहासाची भूमी आहे. स्वराज्याची राजधानी रायगड मध्ये आपण आहोत. यावेळेस पहा मिसटायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा फिल्डर गलीमध्ये चेंडूला पकडतोय. चांगल्या पद्धतीनं पकडलं. इथं सुद्धा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धोक्याची घंटा वाजली होती, मात्र वेळेवरतीच हे प्रस्थान झालं आणि ही सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. केतन काळन आगीचे निखारे फेकत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं. युवा गोलंदाज, युवा सरदारावरती जबाबदारी दिली आहे. 40 धावांचं माफक लक्ष दिसतंय, मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आम्ही सुद्धा तयार आहोत या ठिकाणी सांगायला सुरुवात केली आहे केतननं. राईट अमोर द विकेट. मुझक्किर साठी यावेळेस स्विच अटेम्प्ट, बॅटची एज लागली, जबरदस्तरित्या झेल टिपलाय आणि अप्रतिम विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना केतन काळन मैदानाच्या आतमध्ये आग लावली आहे. फलंदाज बाद, लागलेला हा दुसरा हादरा. हा दुसरा हादरा. निश्चितच बॅटला चेंडू लागला की नाही हा प्रश्न असेल गोलंदाजाला, विकेट किपरला, अंपायर्सना सुद्धा कदाचित असावा. मात्र फलंदाजाचं या ठिकाणी आपण कौतुक करूया. अगदी अपील होण्यापूर्वीच स्वतः या ठिकाणी मैदान सोडताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक मैदानात घडवलंय. मुझक्किरचं आपण कौतुक करूयात. साद येतोय बॅटिंग करण्यासाठी. साद मैदानाच्या बाहेर जातोय. मुझक्किर आणि साद अजूनही मैदानात खेळतायत. सौद आलाय का? सौद आलेला आहे. इन ॲट नंबर 4 सौद आला. यावेळेस इनसाइड आउट, फटका चांगला. सौद मैदानात आलाय आणि घरूनच सेट बनवलंय असं सांगतोय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. दामद ब्रँडेड चौकार. चेक या ठिकाणी प्राइज आहे पिंपलोली संघासाठी. चौकार येतोय. षटक संपत असताना या चौकाराच्या मदतीनं पाहायला मिळतं, धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 9 धावा बनवायच्या आहेत. 40. सुरुवातीला 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना आजमेरा दामत हा संघ खेळतोय. सुरुवातीला पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 39 या आकड्यावरती थांबवलं बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच संघ मैदानावरती पिंपरोली या संघाला, आणि त्यानंतर 40 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. सुरुवात दमदार केली होती, सुंदर गोलंदाजी केली. गोलंदाज षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला केतन काळन. पहिल्या षटकात सुरुवातीचे चेंडू सुंदर टाकले, त्यानंतर आपण पाहताय शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि एल्गार पुकारत असताना 40 धावांचा पाठलाग आम्हाला लवकरात लवकर करायचा आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानावरती मुझक्किर आणि सौद सुरुवात दमदार करतायत. स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती 2 विकेट जरूर एका बाजूने गेल्यात, मात्र दुसऱ्या बाजूने धावफलकावरती 9 धावा सुद्धा जोडल्यात. चला स्पीड अप करा. वेळेची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे. या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट होणं बंधनकारक आहे, अन्यथा 5व्या षटकामध्ये दंडित केलं जाऊ शकतं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज रोशन भोईर येतोय. चांगली गोलंदाजी करायची आहे. पहिलाच बॉल पॉइंटला बीट केलं, कव्हरला बीट केलं, दोघांच्या मधनं चांगला फटका. तितकीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतायत. दर्जेदार प्रात्यक्षिक मैदानात घडवत असताना सीमारेषेच्या जवळ जाऊन मोठं ग्राउंड कव्हर केलं आणि त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सीमारेषेवरती चेक करायचं आहे, बाउंड्री चेक करायची आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूला अडवलं. त्या ठिकाणी आपण पाहताय केटीसी
लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण कव्हर करतोय. संपूर्ण जगभर या स्पर्धेला पाहिलं जातं आणि सुंदर क्वालिटी क्लिअरिटी या वाहिनीची आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला अडवलं, स्वतः बाहेर गेला, त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्या वेळेला हा चेंडू उचललाय त्यावेळेला तिसरे पंच आमचे अजित निकम सर या ठिकाणी केटीसीच्या वॉर रूम मध्ये या ठिकाणी चेक करतायत. 12th मॅन आपण भावांनो कुठली काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. त्या ठिकाणी अंपायर तटस्थ आहेत, चांगली भूमिका पार पाडतील, काही काळजी करू नका, चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. इथं पहा चेंडूला अडवलंय, चांगली मेहनत त्या ठिकाणी घेतली. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय भूषण भोईर, त्या ठिकाणी दूरवर भूषण भोईर 2 धावा वाचवलेल्या आहेत. मेजर भूषण भोईर यांनी महाराष्ट्र पोलिसात कार्यरत आहेत. निश्चित मैदानावरती वेगवान धावून चेंडूला अडवलं, धावण्याचा त्यांचा पूर्वीपासूनचा सराव आहे आणि हा सराव इथं त्यांच्या कामी येतोय. चांगली फिल्डिंग केली, चेंडूला अडवलं, 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत आहेत. स्कोअर कार्ड वरती येतील या 2 धावा. चला मित्रांनो, विनंती आहे आपण 12th मॅन व्यतिरिक्त या ठिकाणी कोणी येऊ नका मित्रांनो, विनंती आहे. आयोजन समितीची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. अंपायर या ठिकाणी तटस्थ आहेत, ऑफिशियल अंपायर आहेत, क्वालिफाईड अंपायर आहेत. फक्त 12th मॅन या ठिकाणी असतील. जर तिकडनं डगआउट बंद कोणी आला तर या ठिकाणी पॅनल्टी घोषित केली जाईल आयोजन समितीच्या वतीनं. काळजी करू नका. या ठिकाणी आपण पाहताय 2 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा वाचवलेल्या आहेत. पहा, आजचा स्पर्धेचा पहिली रात्र आहे. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. दूध का दूध पाणी का पाणी, अर्थातच केटीसी लाईव्ह वाहिनीचा अतिशय सुंदर कव्हरेज आपण पाहताय. 12th मॅन या ठिकाणी आहेत. जर डगआउट बंद कोणी प्लेअर आला तर तुम्हाला या ठिकाणी लगेच पॅनल्टी घोषित केली जाईल. आयोजन समितीची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. सूचनेचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. इथं सर्व टीम आपल्या ग्रामीणच्या टीम आहेत. आपल्याच परिसरातील सर्व संघ खेळतायत. मैत्रीपूर्ण भावना आहे. इथं पहा, दोघांमध्ये दोस्तीत कुस्ती झालेली आहे. दोघांमध्ये निर्णय चुकलाय, कॉलिंग चुकलं, नजर चुकली आणि एकदा का नजर चुकली तर तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. रनआउट. चेक या ठिकाणी स्टेजच्या समोरील जी सूचना. धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांना विनंती आहे, परिसरातील
आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक मान्यवर मंडळी, आमची नजर आपल्यापर्यंत पोहोचली नाही तर कुणी आम्हाला माफी करा आणि येऊन मंचावरती स्थानापन्न व्हा. मंच आपला आहे, व्यासपीठ आपला आहे. या ठिकाणी आपण पाहताय विकेट मिळाली आहे, फलंदाज बाद झालाय, सौदला मैदान बाद सोडावं लागलंय. इथं फुलटोच चेंडू आहे, समोर खेळतायत लॉंग ऑनला, फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ, सुंदर फिल्डिंग. 40 धाबांचा पाठलाग जरूर आहे, धाबा कमी आहेत. निश्चितच धाबा जरी कमी असल्या तरी निश्चित आम्हाला रोखण्याची ताकद आहे, कमी धावा डिपेंड करण्याची ताकद आम्ही ठेवतोय. पगार आमचा जरी कमी असला तरी संसार व्यवस्थित चालवण्याची धमक आमच्यामध्ये आहे, हे सांगायला सुरुवात केली आहे. मैदानावरती खेळतायत झुंजार टीम आहे पिंपळोली, हा संघ मैदानाच्या आतमध्ये जाणता राजाच्या नावानं खेळतो. यावेळेस रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी ऑप्टिकच्या बाहेर फेकली आणि त्यानंतर अजून थोडं बाहेर घेतलंय. फलंदाजाला काही कळाईच्या आत, चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात, निर्धाव येतोय. षटक क्रमांक चालू आहे. दुसरं गोलंदाज रोशन भोईर गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये रोषणाई करायला सुरुवात केली आहे. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 12. इथं पहा शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल करतायत, फिल्डर आहे मिड विकेट बाउंड्रीवरती, एक टप्प्यावरती पकडलं फेकतायत. एक सिंगल धाव, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. एक सिंगल धावेचं योगदान येत आहे. टॉप ऑर्डर कोलॅप्स केली आहे. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 3 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय. मुझक्किर आणि अनस या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी, ही जबाबदारी स्वीकारावी लागेल, जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. बनवायचा आहे 40 धाबा. 40 इज द मॅजिक फिगर. स्ट्राईक वरती तयार, मुझक्किर खेळतोय अलॉंग द कार्पेट, चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं, अलॉंग द कार्पेट, सीमारेषेच्या जवळ पकडलं फेकलं, एक सिंगल धाव. टाईट खेळ, टाईट गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करतायत आणि खऱ्या अर्थानं फिल्डरची सुद्धा साथ मिळतीये. षटक क्रमांक दुसरं संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 34 धावा. उर्वरित चेंडू आहेत 14 धावा, उर्वरित चेंडू आहेत 18 आणि 26 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 18 चेंडू आणि 26 धावा पार करायच्या आहेत. चला मित्रांनो, जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका. 3 षटकानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ थोडासा मिळतो, पाणी पिण्यासाठी वेळ मिळेल. षटक दुसरं संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत 14 धावा. वॉटर बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी केली रोशन भोईरनं. पहिल्या षटकात 9 धावा होत्या, या षटकात फक्त धावा खर्च केल्या 5. 2 षटकांच्या अंती 14 धावा धावफलकावर. मंडप डेकोरेटर्स वाले प्रतिनिधी आपण कुठं असाल, मंडप डेकोरेटर्स ऑपरेटर आपण कुठं असाल तर या ठिकाणी त्वरित संपर्क साधा, आयोजन समितीशी संपर्क साधा. षटक तिसरं, पहिलाच बॉल, फटका चांगला खेळलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, खराब फिल्डिंग केली, अगदी हातातनं चेंडू निघून जातोय, निराश नाराज, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, चौकार. आणि या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. मित्रांनो, धावा कमी आहेत, वाचवायच्या आहेत, पगार कमी आहे, संसार चालवायचा आहे, मावळे कमी आहेत, स्वराज्य निर्माण करायचं आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती ऍड करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी चालू झालाय. केतन काळन गोलंदाजी मार्क वरती संघाचा तारणहार आहे, हुकुमाचा एक्का आहे, गोलंदाजी चांगली करतोय, त्याला फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. मित्रांनो, गोलंदाज चांगला असेल मात्र फिल्डरची साथ मिळाली नाही तर निश्चित त्याचा आत्मविश्वास कमी होत असतो. गायक कितीही चांगला असू द्या, त्याला वादकांची साथ चांगली मिळणं गरजेचं असतं निश्चितच, तेव्हा ते गाणं बहरतं. हे गाणं मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं बहरेल, केतन काळन मेहनत करतोय, त्याला साथ तुम्हाला द्यावी लागेल. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. केतन काळन
राईट आमोर द विकेटला टाकलाय चेंडू. चेंडू हवे, झेल टिपला जाईल का? दोन दोन फिल्डर एकमेकांना साथ देत असताना कॉल दिला, एकमेकांना साथ दिली आणि या साधेचं रूपांतर झेल टिपलेला आहे. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला अजून एक हादरा. अजमेरा दामत या टीमला आक्रमण. नव्या दमाचा अफजल मैदानाच्या आतमध्ये आलाय. नंबर 5 वर, नंबर 6 वरती यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. टप्पा चुकलाय, बॅट फिरवली मात्र अंदाज नव्हता. यष्टांचा वेध घेणारा हा प्रचंड वेगवान चेंडू, गोलंदाज केतनचा वार, चेंडू यष्टांवरती आदळलाय. फलंदाज बाद. इथे थांबा, आता मोठी विकेट आली आणि या मोठ्या विकेट साठी केतन या गोलंदाजासाठी पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाषजी काळन आणि कैलास सोनावले दादा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाज. एकदा टाळ होऊन जाऊ द्या या गोलंदाजीसाठी आणि कॅश प्राइज देखील तेवढंच महत्वाचं आहे. सुभाषजी काळन आणि कैलासजी सोनावले यांचे काय खतरनाक गोलंदाजी करतं केतन. IPL ग्रुप करून प्रत्येक विकेट साठी 100 आहेत. या स्कोरर आपण त्या विकेट नोंदून ठेवा, ते कॅश प्राइज आपण नंतर देणार आहोत. नक्कीच. काशीनाथजी शेळके यांचं आगमन होतं. साहेब आपण स्टेजवरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. अजून एक विकेट आली तर मुंगळा ग्रुप कडनं 555. यावेळेस सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतःचा बचाव करत असताना एक्स्ट्रा कव्हरला खेळतोय. एक सिंगल धाव येते. धावफलकावरती धावांचा दुष्काळ. सिंगल आली आहे, धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल ते 20 ही आकड्यावरती. केतन काळन मैदानाच्या आतमध्ये झुंजार खेळतोय. जरूर आमच्या धावा कमी आहेत, आमचा पगार कमी आहे, निश्चित आम्ही संसार चालवण्यासाठी समर्थ आहोत. पहिल्या षटकात सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती. षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. बनवायच्या आहेत त्या एकंदरीत 40 धावा झाल्या आहेत. 20 धावा झाल्यात. अर्धा रस्ता पार झालाय. अर्धा रस्ता इथून पार करायचा आहे. कशा पद्धतीने केला जाईल, निश्चितच अर्धा ग्लास भरलेला आहे, अर्धा ग्लास भराय रिकामा आहे. कशा पद्धतीने त्याकडे पाहायचं हे निश्चित आपण ठरवायचं असतं. पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवावा लागेल. इथं 2 धावा येत आहेत. एका धावेसाठी फार कष्ट करतायत. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 22 धावा. केतन काळन इथं स्वप्न दाखवलंय. यस, सोमनाथ खाडे सर करतात. जाणताराचा पिंपलोली संघाला लढणं माहीत आणि जिंकणं देखील माहीत आहे. बाकरीचा बडा मैदानावरती जेव्हा जेव्हा हा संघ खेळलाय तेव्हा तेव्हा या संघाने नेहमीच ट्रॉफीला गवसणी घातलेली आहे. आणि आता देखील अजमेरा दामतच्या विरोधात कडा संघर्ष करत असताना, जबरदस्त गोलंदाजी करत असताना या सर्व गोलंदाजांची ही कामगिरी, थोडं प्रेशर जरूर आहे या मॅच मध्ये. टेन्शन वाली परिस्थिती आहे टीम अजमेरा दामत आणि त्याचबरोबर जाणताराजा पिंपलोलीकडे. आणि आता या मैदानावरती रॉयल एंट्री होत आहे. ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रभर आपल्या बैलाचं नाव केलं, पिंपलोलीकरांचा लाडका राज जयवंत सोनावले यांचा आणि महेश ड्रायव्हर पिंपलोलीकर यांचा लाडका बैल बाबू बैलाचं आगमन या ठिकाणी होत आहे. रॉयल एंट्री बाबू बैलाची.
राज जयवंत सोनावले यांचा लाडका महेश ड्रायव्हर पिंपलोलीकर यांचा लाडका बाबू बैल आज खरं तर रेकॉर्ड होईल. आधी ब्रेकफेल कांगारूची एंट्री होती, आता पिंपलोलीकरांचा लाडका बाबू बैल मैदानाच्या आतमध्ये. आणि उद्या IPL बैल देखील येईल. कारण यांचा उद्या IPL बैल या परिसरातील ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील सर्वच बाबू बैलाचं आगमन. ओमकार गमन दादा आणि त्याचबरोबर राज जयवंत सोनावले यांचा लाडका बाबू मैदानात. या परिसरातील अखंड महाराष्ट्रभर जे बैल पळताय जिंकता ते आपण स्पष्ट करा. 12 चेंडू किती दबाव पाहिजे हे स्पष्ट करा. 12 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष आहे. मैदानात परिस्थिती गंभीर आहे आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर उभं राहावं लागेल. ज्या पद्धतीनं बाबू ज्या वेळेला रिंगणात येतो त्यावेळेला निश्चितच परिस्थिती गंभीर जरी असली तरी खंबीर बनून धावताना पाहायला मिळतोय. निश्चितच स्पीडकिंग बाबू आणि त्याचबरोबर आपण पाहताय क्रिकेटच्या मैदानावरती चाललेला हा रणसंग्राम. 12 बॉल 18 ची गरज आहे. मैदानावरती कुठल्या बाजूला सामना झुकेल, कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये बाजी मारेल. क्रिकेटच्या मैदानावरती कधी काय घडेल हे सांगणं कठीण असतं. बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानात खेळतोय. सकलेन आणि मुझक्कीर दोन फलंदाजाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. गोलंदाजी करत असताना अमर काळन आलाय. इथून जर आपल्या संघाला अमर ठेवायचा असेल, या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर अमरला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. व्ह्यूवर रचना तुम्ही पाहताय. निश्चितच चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 3 षटकं संपली आहेत. स्कोअर कार्ड वरती आहेत 22 धाबा. निश्चितच अर्धा रस्त्याहून जास्त रस्ता पार झाला आहे. इथून अर्ध्याहून निश्चित कमी रस्ता पार करायचा बाकी आहे. थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी. बनवायचे आहेत 12 चेंडू आणि 18 धाबा बनवल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजूने आग लागलीये. फटाक्याची माळ दोन्ही बाजूने समान लागलीये. 40 धाबांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दोघांनाही करावे लागणारे कष्ट मैदानाच्या आत तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार होतोय अमर काळन. षटकातला पहिलाच बॉल राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू टाकला, चांगला टाकलाय. समोर पिच केलं. अगदी बॅट आपण पाहताय फिरवली. गरकन फिरवत असताना बॅट स्विंग फास्ट. त्याहून चेंडू येतोय वेगवान. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. पहिला निर्धाव. 11 बॉल आणि 18 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है. 40 चं लक्ष होतं. धैर्याने लढतायत. वेल प्लेड. इथं पहा फटका पुन्हा एकदा फसलाय. मिस टायमिंग. चेंडू हवे. जेलची संधी. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची मॅच. पकडलाय कॅच. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय हा मोठा झटका. सकलेनचा खेळ संपला. मध्ये आपण पाहता यावेळेस स्वराज्याचं तोरण बांधण्याच्या तयारीमध्ये टीम खेळतीये. जाणता राजा पिंपळोली.
अमर काळेंना अजून 2 विकेट जर घेतल्या तर मुंगळा फॅन्स क्लब यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर होत आहे. निश्चित प्रत्येक गोलंदाजाला प्रेरणा दिली जाते. 12 चेंडू 18चं समीकरण होतं. या 2 चेंडूंवरती आपण पाहताय एकही धाव नाही, 1 विकेट टिपली आहे. अमर काळन विजयाचं स्वप्न अमर ठेवण्यासाठी तयार करतोय आपल्या टीमला, तयार करतोय सहकाऱ्यांना, साथ देतोय आपल्या टीमची आणि खऱ्या अर्थानं तुफान मारा करत असताना विजयाच्या दिशेनं आगेकूच करण्याची जिम्मेदारी त्यानं स्वीकारली आहे. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट आली आहे. 10 चेंडू आणि अजूनही 18 धावांचं लक्ष आहे. झुंजार कामगिरी करावी लागेल. बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलाय रियान. इथून त्याला कशा पद्धतीनं साथ देईल रियान. चांगला टाकलाय आउट स्विंगिंग डिलिव्हरी, अप्रतिम दर्जाचा चेंडू येतोय. सलगचा 3रा डॉट. 30 बॉलची मॅच. 1 डॉट चेंडूचं फार महत्व असतं. 1 डॉट चेंडू नंतर प्रेशर क्रिएट होत असतं आणि हे प्रेशर क्रिएट करत असताना मैदानाच्या आतमध्ये अमर काळन टाकलेला हा 3रा निर्धाव, ज्याच्यावरती धाव आली नाही. 12 बॉल आणि 18ची गरज होती. सलगचे 3 चेंडू डॉट येत आहेत. मॅच रंगात आली आहे. मॅच निश्चितच रोमहर्षक अवस्थेत जाऊन पोहोचली आहे. ग्रामीणचे खेळाडू आहेत, खिलाडी आहेत, जाबाज खिलाडी मॅच सोडायला तयार नाहीयेत. जाणता राजा पिंपळी संघ मैदानात एक बाजूने खेळतोय तर दुसऱ्या बाजूने आज मेरा दामत. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता. बॅट्समन तयार होतोय. यावेळेस फुलटोच चेंडू आहे. लोवर फुलटोच ऑन साइडला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी फिल्डर आहे, मात्र त्याला बीट करत असताना एक टप्पा खाऊन सरळ चेंडू निघून गेलाय. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने सीमा पार. चेंडू सीमा पार. मिळालाय चौकार. चौकार आलाय. इथं पुन्हा एकदा फुलटोस टाकतोय. गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालंय. चांगला फटका, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमारेषेच्या जवळ चेंडूला पकडलं, फेकलं. 2 धावा कंप्लीट करतायत. फटका अतिशय दर्जेदार सुंदर होता. गॅप सिलेक्शन सुद्धा आलं होतं, मात्र वेगानं अगदी झपाटून चेंडूवरती आलाय आणि चेंडूला पकडून फेक करतोय. 2 धावा संघासाठी वाचवल्यात. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय 7 चेंडू शिल्लक आणि 12चं समीकरण. 7-12 हे आपलं सर्वांचं आवडतं समीकरण आहे आणि हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. 7 चेंडू शिल्लक, 12 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. 7 बॉल 12. फलंदाज तयार होतोय स्ट्राईक एंड वरती. रियान चांगला खेळतोय. 3 चेंडू फेस केलेत, 6 धावा त्यानं बनवल्यात. 7-12 बनवायच्या आहेत. यावेळेस चांगला टाकलाय. अतिशय सुंदर चेंडू बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धाव फलकावरती जोडतायत. 6 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. सामना रोमहर्षक अवस्थेत, सामना रंगतदार अवस्थेत, सामना अतिशय नेल बायटिंग फिनिश तुम्हाला पाहायला मिळेल. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. रायगडची ही भूमी आहे. मी मगाशीच म्हटलं मित्रांनो, स्वराज्याची राजधानी आहे. इथं संघर्ष माहिती आहे. प्रत्येक पावला पावलाला संघर्ष करणारी ही कड्या कपारीतील लेकरं, कड्या कपारीतील मुलं आहेत. यांना संघर्ष कसा करायचा माहिती आहे. 6 बॉल आणि 11 धावांचं लक्ष आहे. 40 धावांचं मापक लक्ष होतं, मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुद्धा अजमेरा दामत या टीमला या ठिकाणी कष्ट करावे लागतायत. चला, वेळेची काळजी घ्या मित्रांनो, स्पीडअप करा. आपण चांगले खेळताय, मात्र वेळ पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. आपल्याकडे फार मोठं शेड्यूल आहे. पंचांच्या माध्यमातून सुद्धा सातत्यानं ताकीद दिली जाते. वेळ काउंटडाऊन केला जातोय. हसा खेळा, शिस्त पाळा. क्रिकेटच्या मैदानावरती हे सर्व सूत्र आपल्याला पाळणं फार गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि बनवायच्या आहेत त्या 11 धावा. बॅटिंग करत असताना अजमेरा दामत टीम जिंकेल की मैदानावरती स्वराज विजयाचा झेंडा गाडेल जाणता राजा पिंपरोली टीम. मेन इन व्हाईट मैदानावर चांगले खेळतायत. 40 धावांचं लक्ष दिलं होतं. हे लक्ष डिपेंड करण्याची ताकद ठेवली आहे आणि निश्चित आपण पाहताय तर 4 षटकांमध्ये स्कोअर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्या एकंदरीत 29 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून बनवाव्या लागतील इथून 11 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार, याची नोंद घ्या. कंपल्सरी 6 बॉल मध्ये 11 धावा करायच्या टीम अजमेरा 11 दामतला. कंपल्सरी चेसिंग हा एक रूल बरा झाला अजय सर, अन्यथा सुपर ओव्हरच्या नादात वरईला सकाळ झाली होती. या ठिकाणी आपण पाहताय शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 11 धावांचं लक्ष पार करायचंय.
लास्ट 6 डिलीवरी रिमेनिंग, रिक्वायर्ड 11 रन्स टू विन। आखरी 6 गेंदे, 11 रनों की जरूरत। मैदानावरती दोन्ही टीम झुंजतायत। चेक खाडे सर, यस सर। जर का गोलंदाज साहिल काळेने हा सामना जाणता राजा पिंपलोली संघासाठी जिंकून दिला तर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाषजी काळन आणि त्याचबरोबर आत्मारामजी घोडुंदे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। फार महत्वाची मॅच आहे। 6 बॉल कंपल्सरी, 11 ची गरज आहे। पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगला टाकलाय, आडव्या बॅटनं खेळलाय, चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ, थोडस फंबल, सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट करतायत। चांगलं क्रिकेट टिचून खेळतायत, दोन्ही बाजूने मेहनत सारखी पाहायला मिळतीये। मिडल ऑर्डर मध्ये आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रियान खेळतोय, निश्चितच जिम्मेदारी त्यानं स्वीकारली आहे आणि अद्यापपर्यंत अतिशय सुंदर बॅटिंग मैदानात तो करतोय। दामट टीम साठी, अजमेरा दामट संघ सुद्धा विजयासाठी खेळतोय। आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत हे सांगायला सुरुवात केली आहे। शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय। गोलंदाज साहिल काळन मैदानात गोलंदाजी करण्यासाठी आलाय। उंचपुरा गोलंदाज, युवा गोलंदाज तेज तरार। पुढचा बॉल बाउन्सर टाकलाय, जास्त उंचीचा चेंडू आहे। वाईड बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून, त्याचबरोबर 1 बाउन्सचा इशारा सुद्धा दिलाय। धोक्याची घंटा या ठिकाणी उभी केली आहे। 6 बॉल 11 ची गरज होती। युवा गोलंदाजावरती जबाबदारी दिली, युवा सरदारावरती विश्वास दाखवलाय। साहिल काळन ज्याचं नाव आहे त्याला जबाबदारी पार पाडावी लागेल, जिम्मेदारीपूर्वक गोलंदाजी करावी लागेल। या अगोदरच्या 4 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे। गोलंदाजी करत असताना केतन काळनला आपण पाहिलं, रोशन भोईरला पाहिलं, अमर काळननं मात्र कंबरड मोडून ठेवलं। त्यानंतर ही जबाबदारी आली आहे ती साहिल काळन या गोलंदाजावरती। काळन अँड काळन कंपनी मैदानाच्या आतमध्ये, जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे। उर्वरित आपण पाहत आहे चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि धावा बनवायच्या आहेत 8। साहिल काळन ओव्हर द विकेट। इथं पाहिलं जाईल, चांगला टाकलाय, पंच पाहत आहेत, अभ्यास करतायत, सांगतायत यस इट इज व्हॅलिड डिलिव्हरी। डॉट येतोय, एक डॉट नंतर या ठिकाणी आपण पाहताय हजारोच्या संख्येनं उपस्थित प्रेक्षक आहेत। जाणता राजा पिंपळोली या टीमचे अगदी एक चेंडू नंतर दाद देत असताना पाहायला मिळत आहेत। या सर्व उपस्थित मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। अर्थातच आपण क्रिकेटची मेजवानी या ठिकाणी लुटतायत। जबरदस्त चाललेली ही टुर्नामेंट, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उल्हास नदीच्या काठी बसलेले हे ऐतिहासिक मैदान, माजी पंचायत समिती चषक 2025 चा हा थरार। साहिल काळनच्या प्रत्येक विकेटसाठी सुमित काळन यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे। साहिल काळन ज्याला मॅच जिंकवायची आहे, राईट ओव्हर द विकेट। यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, साहिल काळन वरती हल्ला चढवत असताना बॅटिंग करतोय मैदानावरती रियान, ठोकलाय षटकार। फरार करणारा हा षटकार। 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता, सामना खुला केलाय। निश्चितच गोलंदाजी करत असताना साहिल काळनच्या विरोधात अजमेरा संघासाठी खोललेलं हे विजयाचं दालन। षटकार येतोय, बॅटिंग करत असताना रियान मैदानावरती आला, जिम्मेदारी त्यानं स्वीकारली, चांगल्या पद्धतीने खेळ साकार करतोय आणि विजयाचा दरवाजा उघडी करणारी गोलंदाजी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय। साहिल वरती हल्ला चढवलाय, षटकार आलाय। 3 बॉल 2, अजून मॅच संपलेली नाही। एखाद दुसरा डॉट जर लागोपाठ आला तर पुन्हा मॅच मध्ये या ठिकाणी ट्विस्ट पाहायला मिळेल। कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे। विकेट मिळवा सामन्यात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहताय टाईट फिल्डिंग लावली आहे, छत्री फिल्डिंग, डॉट आलेला आहे। अशाच पद्धतीने टाकायचंय। एक षटकार जो त्याच्या माध्यमातून आला, स्वतःला विचारतोय का मी अशा पद्धतीचा चेंडू टाकला, कधी थोडीशी गती कमी केली, चेंडूची लेंथ कमी केली, शॉर्ट पिच चेंडू गेला, पुल केल्यानंतर षटकार आला। निश्चितच साहिल स्वतःला हा प्रश्न विचारत असेल, कदाचित हा जो चेंडू मी टाकला तो चेंडू या अगोदरचा चेंडू का नाही टाकला। 2 बॉल 2 धावांची आवश्यकता, सामना अजूनही जिवंत आहे मित्रांनो। जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामना कोण जिंकल हे सांगणं कठीण असतं। क्रिकेटचा खेळ आहे,
इथं सुद्धा चांगला टाकला, इथं सुद्धा चांगला टाकलाय चेंडू पहा. लेग बाईचा इशारा येतोय, धाव येणं गरजेचं आहे. धावा कशाही पद्धतीने येऊ द्यात, सामना टाय होतोय. या ठिकाणी आपण पाहत आहे स्कोर आर लेबल, दोन्ही संघांची धावसंख्या समान झाली आहे. 39 धावा बनवल्या होत्या, 40चं लक्ष ठेवलं होतं, मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत रोमहर्षक रंगलेला हा सामना मैदानावरती. अतिशय दर्जेदार मॅच, प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना, पैसा वसूल मॅच मैदानात घडवतायत. पैसा वसूल हा सामना. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. चला मित्रांनो, फक्त वेळेची काळजी घ्या, चांगले खेळा, यशस्वी व्हा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, मात्र भरपूर मोठं शेड्यूल या ठिकाणी आयोजकांना ऑफिशियल टीमला पार पाडायचं, याची काळजी आपण सर्वांनी घ्या. एक बॉल आणि एका धावेची आवश्यकता. येस येस, मॅच संपली की अंजप बी संघ लगेच आपण फिल्डिंग साठी एंट्री करा, याची नोंद घ्या. कोळिवले संघ यानंतर आपली बॅटिंग असेल, कारण आपल्या संघाला खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण घेऊन जा. एक बॉल एका धावेची गरज आहे. जर का साहिलने मॅच फिनिश केली, जिंकून दिली, तर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाषजी काळन आणि आत्मारामजी गोडविंदे साहेबांकडून 1000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक इथून मात्र दिलं जाईल. तर साहिलला, आधी केतनला माजी उपसरपंच सुभाषजी काळन आणि कैलासजी सोनावले उपसरपंच यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आता बघायचं की साहिल काळन तो गोल्डन चेंडू टाकणार का, जांतराजा पिंपलोली संघाला विजय इथून दाखवणार का अजमेरा 11 धावांच्या विरोधात. एक बॉल कंपल्सरी एका धावेची गरज. ओव्हर टू कम बॉक्स. एक चेंडू एक धावेची आवश्यकता आहे. एक चेंडू 6 बॉल होतात, एक चेंडू चौकार होतो, मात्र एक चेंडू एक धाव बनवत असताना बऱ्याच वेळेला मॅचेस हारताना आम्ही बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा पाहिलेलं आहे. साहिल काळन उघडेल का विजयाचं दालन. एक बॉल एक फुलटो चेंडू आणि या ठिकाणी आपण पाहताय कदाचित संधी होती की काय, सामना जिंकलाय अजमेरा दामत या टीमनं. या ठिकाणी हा विजय प्रस्थापित केलाय अजमेरा दामत या टीमनं. मात्र मन जी जिंकलेली आहेत ती अर्थातच आपण पाहताय जांताराजा पिंपलोली या संघाने. वेल प्लेड बॉईज. हार्डलक पिंपलोली संघाची एका धावेसाठी फक्त हा सामना ताब्यात येता राहिला. सोमनाथजी काळे सर, मॅन ऑफ द मॅच सर तिथून अनाऊन्स करा. मी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, दोन्ही उपसरपंचांना आमंत्रित करेल, सुभाषजी काळन आणि कैलासजी सोनावले. आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी स्वागत कक्षामध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बॉक्स मधून आपण ते नाव अनाऊन्स करा. सोमनाथजी काळे सर. नक्कीच नक्कीच, ज्या खेळाडूंना ऐन मोक्याच्या वेळेला मैदानात